आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. सैनिक टाकळी येथील जयश्री अनिल पाटील लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम, माजी आमदार तथा गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंजेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद सकपाळ यांच्या हस्ते लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील जयश्री अनिल पाटील यांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील कार्यासाठी कर्मयोगिनी अन्नपूर्णा हा पुरस्कार देण्यात आला. विवाहानंतर माहेरी जेवण करण्याची आवड, सासरी आल्यानंतर त्याला व्यवसायाचा भाग बनवला. व्यवसायातून अनेक गोष्टी आत्मसात करून हॉटेल व्यवसायाबरोबरच बेकरी प्रॉडक्ट, दुग्धजन्य पदार्थ घरी बनवून अनेक बेकरी हॉटेल्समध्ये ऑर्डर घेऊन विक्रीसाठी देतात. दिवाळी फराळ ऑर्डरप्रमाणे बनवून देतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि कामात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत, संकट स्वीकारत, त्यांना धीराने तोंड देत आपले कौशल्य दाखवत व्यवसायाला चालना दिली. या व्यावसायिक प्रवासाचा सन्मान करत त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं कर्मयोगिनी अन्नपूर्णा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना जयश्री पाटील यांनी माहिती दिली. नमस्कार. नमस्कार. पोलीस मित्रांमध्ये आपलं सरसे स्वागत. आपलं नाव मॅडम? माझं नाव जयश्री अनिल पाटील आहे. आपलं शिक्षण? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. 12वी झालेलं? हो. आपला जन्म? माझा जन्म 32 शिराळला झालेला आहे. आणि शिक्षण कुठे झालं? शिक्षण माझं समाज विकास विद्यालय सागाव मध्ये झालेलं आहे. सागाव मध्ये झालेलं आहे? हो. पूर्ण शिक्षण तिथं झालं की? नाही, पूर्ण शिक्षण तिथं झालंय. झालंय. हो. शिक्षण 12वी झाल्यानंतर तिथं म्हणजे लग्न झालं की काय? हो, लग्न झालं माझं. लग्न झालं. मग तुम्ही लग्नानंतर पुढे काय केलं? लग्नानंतर एक 10 वर्ष तर मुलांच्या ह्याच्यात शिक्षणात वगैरे गेले. तिथून पुढं जनावरांचा व्यवसाय चालू केला. जनावरांच्या व्यवसायातून पुढे डोक्यात आलं की पुढचा म्हणजे फूड बिझनेस चालू करायचा. त्या माध्यमातून मी दुग्धजन्य पदार्थ आणि दिवाळी फराळांच्या ऑर्डरी वगैरे असं घेत चाललोय. किती वर्षाला करताय? तरी पण 5-6 वर्ष झालीत मला हे चालू आहे माझं. दुग्धजन्य पदार्थामध्ये काय काय करताय? दुग्धजन्य पदार्थामध्ये मी खवा, बासुंदी, पेढे, कुल्फी माझी चालू आहे सध्या. आम्रखंड, श्रीखंड पण आहे चालू. ऑर्डरी असतात? हो, ऑर्डरी कुठून असतात. असतात त्या? हे घरगुती ऑर्डरी गावातल्या वगैरे असतात मला. घरगुती ऑर्डर म्हणजे असं कुठल्या मोठ्या बेकरीला वगैरे असं काय? नाही, अजून नाही चालू केलं. केलेलं चालू नाही. हॉटेल व्यवसायाचं पण ऐकायला? हो, हॉटेल व्यवसाय पण माझं चालू आहे. तिथं नाश्ता सेंटर तसंच डबे वगैरे पण चालू असतात. डबे वगैरे चालू असतात? हो. ऑर्डर प्रमाणे तुम्ही जे जेवण पोहोचता? हो, जेवण त्याप्रमाणे. मला सांगा, हे व्यवसाय करत असताना तुम्हाला अडचणी काय आल्या? भरपूर अडचणी आल्या मला. संघर्ष करावा लागला? भरपूर संघर्ष करावा लागला. काही ठिकाणी म्हणजे भांडवलची कमतरता वगैरे भरपूर म्हणजे अडचणी आलेल्या आहेत मला. बरं, मग काय केलं त्यासाठी तुम्ही संघर्ष उभा? मला संघर्ष उभा करत असताना माझ्या आई वडिलांचा तसंच माझ्या भावाचा हे त्यांचा भरपूर मला पाठिंबा मिळालेला आहे. आणि जे काही आज मी आहे ते माझ्या आई वडिलांच्या आणि भावांच्या मुळे आहे. त्याच्या पाठोपाठ माझं मिस्टर, माझी मुलं हे मला सपोर्ट करतात. हो. मला सांगा, हे दुग्धजन्य पदार्थ करण्याचं हे तुम्हाला हे जे नॉलेज आहे ते तुम्हाला इथं आल्यानंतर झालं की ते तुम्ही म्हणजे माहेरातच तुम्हाला ते आत्मसात होतं? नाही, माहेरातून माझ्या वडिलांचा कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय असल्यामुळं आमच्या घरी जेवणाचं हे चालू असायचं. आणि मला त्या ह्याच्यामधनं जेवणाची आवड निर्माण झालेली. आणि ती पुढे एक 10-15 वर्षात मी ते चालू मी केलं. म्हणजे तुम्ही हे जे हॉटेल व्यवसायाचे जी सुरुवात आहे केली तुम्हाला माहेरकडूनच तुम्ही ते वसागून इकडे तुम्ही चालू केलं? घरी व्यवसाय म्हणजे होतं ते, पण तुम्ही इथे तिचं व्यवसायात रूपांतर केलं. ह्याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही म्हणजे हॉटेल व्यवसाय असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ त्याच्या व्यतिरिक्त आणि काय करताय? काय नाही, गोटा आहे आमचा. गोट्यामध्ये मी, माझं मिस्टर, आम्ही दोघं पण करत असतो तिथं जनावरांचं. किती जनावर आहेत? सध्या 13 आहेत जनावर. 13 जनावर आहेत. हो.
जे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते तुमच्या घरगुती हा, आमच्या घरच्या दुधापासून मी तयार तयार करतोय ते. करता. हो. आता सध्या बघायला लागलं की तुम्ही अन्न व प्रसाधन विभागाच्या मदतीने वतीने जर धाडी मारायला चालू आहेत. हम्म, हम्म. तिथं आता बरेच खवा डुप्लिकेट किंवा त्याच्यात हे झालेलं असे पद्धती. हो, त्यामुळं कुठंतरी तुम्हाला असं त्यामुळं कुठं एक त्याचा फायदा होणार आम्हाला नक्कीच फायदा होणार, कारण आम्ही भेसळ वगैरे काही नाही. आमचं जे गोट्यातनं दूध येते तेच आम्ही प्लांटला हे करून त्याची प्रोसिजर करून आम्ही पदार्थ बनवतोय. पदार्थ. त्यामुळे आमचं भेसळचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या ह्या कार्याची काही संस्था संघटनांनी काही दखल घेतली? नाही नाही नाही, फक्त रजनीताई आहेत पोलीस असोसिएशनच्या अध्यक्ष मॅडम, त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. सपोर्ट केलेला. हो. आपल्या ह्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने तुम्हाला पुरस्कार जाहीर करण्यात आला. म्हणजे एक राष्ट्रीय पुरस्कार जे लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी तुमची निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी भाग्यवान समजते की मला या पुरस्काराला म्हणजे गृहीत धरून माझ्या काहीतरी मी काय करत चालू आहे त्याचं काहीतरी मला हे मिळालं. शाहू महाराजांचं जे काय आहे, माझी जी अपेक्षा होती की माझं नाव कुठं तर व्हावं, पण ते रजनीताईंच्या माध्यमातून माझं ते झालं काम. म्हणजे कोल्हापूरचा वसा आणि वारसा हा लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी कृषी असेल, सहकार क्षेत्र असेल, शिक्षण असेल या माध्यमातून कृषीमध्ये तरी शाहू महाराजांनी याला जास्त, कारण आज जर राधानगरी धरण जर नसतं तर आज हा कोल्हापूरचा शेतकरी सुजलाम सुफलाम झाला नसता. हो. आणि हे त्याचं योगदान हे खरोखर त्याचं फलित जे आहे ते राजर्षी शाहू महाराजांच्यामुळे, आणि त्याच राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक परत एकदा अभिनंदन. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.